कोर्टातून सिद्ध करून देईन की ह्या माणसाला कायद्यातली राजकारणातली अक्कल नाही, कोर्टातून सिद्ध करून देईन. हा बेअक्कल माणूस आहे आणि अशा बेअक्कल माणसाच्या बरोबर समाजानं जाता कामा नये म्हणून मी शेवटपर्यंत बोलत राहणार. याच्या आंदोलनाचा फायदा कुणाला कुणाला फायदा? काही 4-2 लोकांना फायदा झाला. 2 वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं, 2 वेळेस सोडलं आणि हे उपोषण सोडलं. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मागच्या वेळेस सांगितलं मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी ज्यूस प्याला, आदल्या दिवशी रात्री यानं मटण खाल्लेलं आहे. माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत. जरांगे पाटील, कॅमेऱ्यापासून तुम्ही लपू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही सागर बांगल्यावर निघाले, तुम्ही तर म्हणले मी समाजाला विचारल्याशिवाय काही करत नाही. कोणाला विचारून सागर बांगल्यावर तुम्ही निघाले? कोणाला विचारून तुम्ही त्यांना शिव्या दिल्या? उपमुख्यमंत्र्याला मनानीच शिव्या दिल्या, मनानीच निघाले तर भांबिरी गावात गेले आणि तिथं तुमचे महाराज आले. आमच्याकडे त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग आणि फोटो आहेत. उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलं ना तिथं आंतरवालीत, त्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी जेवण केलेलं आहे, उपोषणामध्ये जेवण केलेलं आहे. महाराजांच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही भाकरी खाल्ली. का फसवता? का लोकांना हे करता? 2दा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही कोणाच्या हाताने उपोषण सोडलं? ज्यांना तुम्ही आंबडचा भावी आमदार करण्याचा शब्द दिला अशा तुमच्या व्यक्तिगत मैत्रीतला तुम्ही उपोषण सोडलं. माझा पुढचा आक्षेप असा आहे की याच्या आंदोलनाचा फायदा काही 4-2 लोकांना होतो, मराठा समाजाला होत नाही. ज्यांच्या हाताने उपोषण सोडलं त्या अंतरावली सराटीमध्ये मधल्या त्या माऊलीनं तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून पैसे आले? एसआयटी चौकशीला हा देवेंद्र फडणवीस यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस काही दिवसापूर्वी मराठा द्वेष्टा म्हणत होता, याला हाकलून द्या, हा मराठा द्वेष्टा आहे, हा अमका आहे, हा तमका आहे. आणि आज याची भाषा बघा, आज काय बोलतो? फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब. का हो तुम्ही आता फडणवीस साहेब? कुठे गेली तुमचं शौर्य? कुठे गेली तुमची हिंमत? तुम्ही घाबरलात, तुम्ही एसआयटी चौकशीला घाबरलात, तुम्ही नार्को टेस्टला घाबरलात. तुम्हाला आव्हान दिलं, तुम्ही माझ्यावर आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी घेतले, पैसे घेतले. मी म्हणलं माझी नार्को करा आणि तुमची नार्को करा. आहे का तुमच्यात हिंमत नार्को करायची? तुमच्यात हिंमत नार्को करायची नाही. समाजासमोर या कॅमेऱ्यासमोर इथं होऊ द्या एसआयटी चौकशी, होऊ द्या. का घाबरता तुम्ही? का अटकेला घाबरता? केजरीवाल घाबरले अटकेला? तुम्ही तर थरथर कापायला लागले अटकेला. कारण तुम्हाला माहिती, मला जर अटक झाली माझ्या एसआयटी चौकशीतून माझे सगळे पैसे, सगळे काळे धंदे उघडकीस येणार आहेत. आणि म्हणून तुम्ही शरणागती पत्करली, म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना शरण गेले आणि त्यांना सोयीस्कर होईल असे तुम्ही निर्णय घ्यायला लागले. मनोज जरांगे हा मराठा समाजाचं वाटोळं करणारा माणूस आहे. आणि म्हणून माझं मराठा समाजाला विनंती आहे की अडाणी 1950 सालाच्या आधी अडाणी असलेल्या दलित बांधवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सुशिक्षित बॅरिस्टर, पीएचडी, डॉक्टर असं नेतृत्व निवडलं. अज्ञानी लोक होती, गरीब होती, भोळी होती, भाबडी जनता होती. त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आज त्यांची प्रगती कुठं झाली? आणि सुज्ञ असलेल्या, विवेकी असलेल्या, सुशिक्षित असलेल्या मराठा समाजानं हा 10वी-12वी छाप पास झाला का नापास झाला माहीत नाही आणि याचं नेतृत्व स्वीकारलं. आणि परिणाम काय झालाय? भयानक परिणाम झालाय. मी नेहमी सांगतो, मी त्या दिवशी सांगितलं होतं की बसचा ड्रायव्हर पेरेला आहे, मराठ्यांनो या बसमधून खाली उतरा. आता काय झालं माहिती का? हा आमचा ड्रायव्हर यांनीच गाडीतून उडी मारली, गाडी मोकार सोडून दिली. मराठ्यांची गाडी आता ही आरक्षणाची गाडी ही भरकटच सुटलेली आहे आणि त्याला हा एकमेव जबाबदार माणूस आहे. त्याच्याकडे मॅनेजमेंट नाही, काय नाही, फॉर्म भरायचं काही नाही. या सगळ्या गोष्टी याच्याकडे आहे. कालच्या त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः कबूल केलं की लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. त्याचे शब्द येतं, लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. आरक्षण जे मिळायचं ते खाली राज्यात मिळणार आहे. आरक्षण कुठे मिळणार आहे? लोकसभेला काहीच महत्व नाही असं ते म्हणतात. लोकसभेला
मराठ्यांनो, लोकसभेत आपली शक्ती वाया घालू नका. अरे जिथं देशाचं सर्वोच्च राजकारण ठरतं, आपण देशाच्या राजकारणाला, मराठा समाजाला, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. मराठा हे आपले प्रतिनिधी जाऊ शकतात. आणि तिथं हा माणूस म्हणतो तिथं काय गुंतलेलं नाही. बरं, हा नुसता गोल बिंगतो. एका घडीला म्हणतो मराठ्यांना सरकारला शिव्या देतो, मला द्यायला लागणार, मला काय सरकारचं काही घेणं देणं नाही. पण दुसऱ्या बाजूला म्हणतो सरकारने आपल्याला काहीच दिलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो, 70 वर्षाचे मिळालं नाही ते आपल्या आंदोलनामुळे मिळालं. 1.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. देणं यादी जाहीर कर ना. 2 कोटी म्हणतो, कधी 1.5 कोटी म्हणतो. एवढे मराठी आरक्षणात गेले. लिस्ट दाखवून तू किती मराठ्यांना फायदा झाला. लिस्ट पोलिसांकडे किती लोकांकडे गुन्हे दाखल झाले. आयुष्यभर एक गुन्हा दाखल झाला तर तो मुलगा त्या ठिकाणी त्याला सरकारी नोकरी मिळत नाही, खोटं बोलतो, संभ्रम आणि अफवा पसरवणारं भाषा करतो. कालच्या त्यांनी सभेमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं की वाशिम जिल्ह्यातली एक मुलगी आमची भगिनी आहे आणि ही भगिनी एका परीक्षेला बसली, तिची 21वी रँक तिची आली. सरकारमध्ये ती प्रशासनात पास झाली, तिची 21वी रँक आली. तिला मंडळाधिकारी नायब तहसीलदार म्हणून पोस्ट मिळाली. त्याचे स्टेटमेंटवर का आपण मराठा समाजाने हे सगळं काढून वाचावं, आपण वाचत नाही म्हणून आपलं नुकसान होतं, ऐकत नाही. हे व्हिडिओवर बोललेला आहे तो. माझं ती मुलगी 21वी आली, मंडळाधिकारी होणार होती आणि तिला आपल्या आंदोलनामुळे तिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं. आणि काय चमत्कार झाला, तिची 2री रँक आली आणि ती कलेक्टर झाली. इतका कुठं मूर्खपणा असतो का? मंडळाधिकाऱ्याची डायरेक्ट कलेक्टर, IAS दर्जा. हा माणूस मराठा समाजाला इतके भ्रामक स्वप्न दाखवतो आणि त्याच्यातून याची अधोगती हा समाजाची करणार आहे. यानं डील केलेली आहे, यानं सिटिंग केलेली आहे आणि ती सिटिंग समाजाच्या लक्षात यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे 3 महिन्यापासून हे महाशय नुसते टाहो फोडतायत. सगळे सोयऱ्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी शेवटची प्रेस घेतली. म्हणलं तुमचं श्रेय तुम्हाला, सगळे सोयरे श्रेय तुम्हाला. त्याच्या लक्षात आलं की आपण ट्रॅपमध्ये फसलोय. कोणत्या ट्रॅपमध्ये? आपणच शब्द सगळे सोयरे हा शब्द कुणी आणला? सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हा कुणी आणला? हा मनोज जरांगे यांचा शब्द आहे. आणि कालच्या मीटिंगमध्ये काय म्हणलं माहिती की ते सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा आहे. नीट ऐका, आपण सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा. अरे सगळे सोयरे तू आणलं बाबा, तू सगळ्या सोयऱ्याला आरक्षण दे. न्यायाधीशावर का ढकलतो? न्यायाधीश तर बिचारे प्रयत्न करत होते संविधानिक कायदेशीर मार्गाने ओबीसीला काही धक्का न लागता, कोणाला त्रास न होता ते सगळे न्यायाधीश, ते सगळे अभ्यासक प्रयत्न करत होते. आणि माझी अशीच भूमिका आहे, मराठा समाज हा देणारा समाज आहे. गोरगरिबाच्या ताटातली भाकरी खाण्याची पद्धत, संस्कृती ही मराठ्यांची नाही. गरिबाचं हिसकून घेण्याची संस्कृती ही मराठ्यांची नाही. हीच भूमिका समाजात गेली पाहिजे की मराठा समाज हा वेगळा आहे, सगळ्या गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. यांनी समाज फोडला, तोडला आणि या समाजाचं यांनी वाटोळं केलेलं आहे. काय पडलं समाजाच्या हातात? यानं आंदोलन सुरू केल्यापासून 208 आत्महत्या झाल्या. कोण आहे जबाबदारी आत्महत्याला? कोण जबाबदार आहे? आरक्षण मिळालं का लगेच घरावर सोन्याचे पत्रे येणार आहेत का? यांनी असं सांगितलं का आरक्षण कुणबीचा कागद आला का लगेच नोकरी, आला कुणबीचा कागद का लगेच तलाठी, गेला पोलीसमध्ये का लगेच गेला आर्मीत? अरे इतकं सोपं आहे का? ज्यांना आरक्षण मिळालं त्यांचं 208 आत्महत्या झाल्या. अजूनही मुलं करतात. आमचं एक नातेवाईक आहे आष्टीमधला, शिरी गावातला, बीड जिल्ह्यातल्या, त्या तरुण पोरांनी आत्महत्या केली. घरचे धाय मोकळून कोणी गेलं नाही तिथं. नातेवाईक गेले, काही गावातले 2-4 जण. कोण याला जबाबदार आहे? तर सगळ्या या समाजाला माझी विनंती आहे, भावनिक होऊ नका. हा काय म्हणतो कालच्या भाषणात, याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवायला शिका. याची स्टेटमेंट येतं कालच्या सभेत. तुम्हाला समजत नाही, डोक्यावर हात ठेवायला शिका. तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवले? तू घडीत भाजपच्या डोक्यावर हात ठेवतो, घडीत बारामतीच्या डोक्यावर हात ठेवतो, घडीत त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. कोणाकोणाच्या, तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवले तू सांग आम्हाला. या मुद्द्यावर समाजाचं